या समता सैनिक दल आणि समविचारी संघटनांनी जे धरणं आंदोलन धरलं आहे याचा खरा मुख्य हेतू एवढाच आहे की आरटीची जी मुलं 8वी नंतर शाळाबाह्य होतात ही सरकारची किती मोठी नाचक्की आहे आणि सरकारने हा कायदा 12वी पर्यंत वाढवला पाहिजे आणि या मुलांना ते शिक्षण दिलं पाहिजे। याच्यामध्ये दुर्बळ घटक असतील, वंचित घटक असतील, यांचा हा शिक्षणाचा अधिकार आहे आणि या कायदा राबवत असताना सरकार आणि काही मीडियातूनही आरटी कायद्याबाबत काही गैरसमज पसरवले जातात। जसं की आरटीचे जे पैसे शाळांचे बाकी आहेत हे कोणतेही पैसे शाळांचे नाहीत, ते विद्यार्थ्यांचे फीस देण्यासाठी असलेले पैसे आहेत। तरी मी सरकारला असं म्हणेन की सरकारने याबाबत त्यांचं क्लिअर म्हणणं काय आहे ते सगळ्यांना मांडावं आणि या मुलांचा अधिकार आहे तो पैसा शाळेचा नसून हा मुलांचा आहे आणि शाळांना त्या मुलांना द्यावा आणि आरटीचा कायदा 12वी पर्यंत शकतील आणि ही काळाची गरज आहे। बरीच मुलं शाळेतून बाह्य जात आहेत, शाळेत राहत नाहीयेत, ही खूप शोकाची बाब आहे। तरी आपण हे माझं निवेदन सरकारपर्यंत पोहोचवावं। शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं, कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, शिक्षण आमच्या हक्काचं, शिक्षण आमच्या हक्काचं। यानंतर मी मनोज गायकवाड यांना विनंती करतो। समता सैनिक दल आणि समविचारी संघटनांच्या वतीने आज आम्ही आरटी कायदा हा 12वी पर्यंत वाढवावा आणि अनुसूचित जाती जमातीसाठी जो बजेटचा जो अनुसूचित जातीचा जो फंड आहे जो इकडे तिकडे वळवला जातो आणि व्यर्थ वायफळ खर्च केला जातो, त्या वायफळ होणाऱ्या खर्चावर आळा बसण्यासाठी अनुसूचित जाती जमातीसाठी बजेटमधील कायदा व्हावा यासाठी आम्ही आज समता सैनिक दल आणि समविचारी संघटनांच्या वतीने आज आम्ही धरणे आणि निदर्शन आंदोलन इथे करत आहोत आणि सरकारला हे जाणीव करून देत आहोत की हा आरटी कायदा 12वी पर्यंत लवकरात लवकर याविषयीचा निर्णय घ्यावा आणि बजेटचा कायदा करावा। कारण आरटी केवळ आतापर्यंत 8वी पर्यंतच आहे आणि 8वी झाल्यानंतर आरटीए मध्ये जो शिकलेला मुलगा असतो आणि अनुसूचित जाती जमाती वंचित आणि जे आर्थिक दुर्बल घटकातील मुलं आहेत त्यांना 8वी नंतर त्यांना शिक्षणाचे प्रश्न निर्माण होतात, त्यांना नवीन शाळेत ऍडमिशन घेताना मोठ्या प्रमाणात शुल्क भरावं लागते, परिणामी त्यांचं शिक्षण प्रभावित होऊ शकतं। म्हणून सरकारने ही आमची मागणी त्वरित मान्य करावी अशी आमची सरकारला नम्र निवेदन आहे आणि विनंती आहे। धन्यवाद। या आरटी कायद्याबाबत